पण मग नशिबामध्ये हे बदल काय आहेत, हे चेंजेस काय आहेत, मग आता हे बघायचे कशावरती? मग याच्यासाठी इथं हस्तरेषा पाहाव्या लागतात. अरे वा. हस्तरेषा हे शास्त्र जे आहे, हे ज्या ज्योतिषशास्त्रामधल्या ज्या त्रुटी आहेत, उणीव आहेत, त्या भरून काढण्यासाठी निर्माण झालेलं शास्त्र आहे. मग त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पाहू शकतो की हस्तरेषेमध्ये जसं समजा मत्स्य चिन्ह आहे, जर समजा रवीचा पर्वत जो आहे तो रवीच्या पर्वतावरती जर उभार असेल आणि त्या ठिकाणी जर मत्स्य चिन्ह असेल, मग ते मुख्य रेखांमध्ये सुद्धा असू शकतं किंवा नाडिका रेखांमध्ये सुद्धा असू शकतं. संपत्ती किती प्रमाणामध्ये मिळणार आहे ही गोष्ट ह्या मत्स्य रेखेवरून पाहिलं जातं. त्याच्यानंतर तुमची धनरेषा जी आहे ती किती बारीक धाग्याच्या स्वरूपामध्ये आहे. जर समजा ती अतिशय बारीक थिन लाईन जर आहे तर त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा धनयोग असतो. पण तीच रेषा जर समजा पसरलेली असेल, तुटक प्रमाणामध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये समजा डाग असतील तर मग काय होतं, तर मग परिस्थिती बदलत राहते. म्हणजे काही कालावधीमध्ये धन येतं, काही कालावधीमध्ये जातं, काही कालावधीमध्ये परत येतं, म्हणजे कर्ज होतं किंवा ते निघून जातं. ह्या सर्व ज्या गोष्टी होतात ह्या कशावरती ठरतात आपल्याला? धनरेषेवरती. की धनरेषा आणि जर हे मत्स्य चिन्ह जर समजा त्याचबरोबर हातामध्ये असेल तर मग काय होतं, मग अतिशय उत्तम प्रकारचा धनयोग होतो.